ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 25. जग म्हणजे पंचमहाभूतांचं एकत्रीकरण आणि संयोग. दैवी असुरी संपद. परमश्रेष्ठ धर्म. कृष्णा, तू म्हणालास जगाकडे केवळ जग या दृष्टीने जे बघतात त्यांना वेदज्ञान होत नाही. त्यांनी जगाकडे परमात्म दृष्टीने बघितलं पाहिजे. जग हे कार्य आहे, तेव्हा ते कारणाहून भिन्न असणार नाही हे कसं शक्य आहे? आपल्याला दिसणारं जग वृद्धी नाश यातून जात असतं. ईश्वर मात्र चिरंतन सत्य अविकारी असतो. पाणी आणि अग्नी त्यांची जवळीक असू शकणार नाही, हो ना? मग या दोन्ही गोष्टी म्हणजे जग आणि ईश्वर एकच कशा असू शकतील? कृपा करून मला हे स्पष्ट कर. तुझ्याकडून ऐकताना मला खूप आनंद होईल. ठीक आहे अर्जुना, या दृश्य जगात प्रत्येक वस्तू स्वतःचा गुण प्रगट करीत असते. तो गुण त्याच्या कर्त्यावर अवलंबून असतो. जगातल्या प्रत्येक वस्तू आणि जीव यांच्या गुणधर्मांना एक आधार असतो. तो आधार आहे आत्मा. त्या न बदलणाऱ्या आधारावर तू लक्ष केंद्रित कर. त्याच्या उघडझाप करणाऱ्या प्रकट रूपावर नको, नाहीतर तू प्रवाहामध्ये अडकत जाशील. ज्याप्रमाणे बुंधा, फांद्या, खोड, पानं, फळं यांचं मूळ बीजात असतं, त्याप्रमाणे जग हा वृक्ष आत्मा या बीजापासून निर्माण झाला आहे. जग म्हणजे आत्म्यामध्ये सुप्त स्वरूपात असणाऱ्या पंचमहाभूतांचं एकत्रीकरण आणि संयोग आहे. आत्मा हा मूलाधार आवश्यक आहे. त्यातून जगाचं प्रकटीकरण झालं आहे. स्थिर साधनेने जो हे सत्य जाणतो तो वेदविद या पदवीला पात्र ठरतो. परंतु सखोल जिज्ञासा नसेल, सत्य असत्य यातील विवेकबुद्धी नसेल, तर दृश्य जगाला चिरंतन मानतो आणि त्याप्रमाणे युक्तिवाद करून मार्गावरून घसरतो. असा माणूस ध्येयापर्यंत कसा पोचणार? अशा माणसाला सत्य कसं प्राप्त होणार? सत्य जाणण्याची ओढ ती दैवी गुणांनी निर्माण होत असते. आसुरी स्वभावाची प्रवृत्ती ही त्या उलट असते. काहीही समजलं नसताना आपल्याला खूप समजलं आहे असा युक्तिवाद त्या प्रवृत्तीमुळे लोक करतात. ज्ञानाच्या प्रयत्नापासून ही प्रवृत्ती लोकांना दूर ठेवते आणि असत्य हे सत्य आहे असं प्रस्थापित करायला ती भाग पाडते. भगवंताचं बोलणं संपत नाही. तोच आश्चर्याने वर बघत अर्जुन म्हणाला, गोपाला, सर्व जीवांचा आणि गुणांचा मूलाधार आत्मा आहे असं तुम्ही सांगत होतात आणि मध्येच दैवी आणि आसुरी गुणांबद्दल सांगायला सुरुवात केली. माझा तर गोंधळ झाला आहे. काय स्वीकारायचं आणि काय नाही हेच ठरवता येत नाही. अर्जुना, तुझा प्रश्न तर त्याहूनही आश्चर्यजनक आहे. तू म्हणाला होतास की निरर्थक असा एकही शब्द मी बोलत नाही किंवा निर्हेतुक अशी कोणती गोष्ट करत नाही. तरीही कोणतं स्वीकारावं आणि कोणतं नाकारावं याबद्दल तुला चिंता वाटते. ही चलबिचल आणि उत्कंठा व्यर्थ आहे. बाबा रे, देव आणि असुर हे काही दोन वेगळे गट नाहीत. गुणांमधील भेदामुळे ही विभागणी झाली आहे. हे गुणही कृत्रिम आहेत. मी आधी सांगितलेल्या चैतन्याचा ते भाग नाहीत. कुंभार हा भांडी, घट, थाळ्या तयार करतो, पण ज्या मातीतून हे सर्व निर्माण केलं जातं त्या मातीचा तो आवश्यक भाग नसतो. मातीची ती कृत्रिम रूपं आहेत. त्यांची नावंही कृत्रिम असतात. नाम रूप हे गुण असतात. त्यांचा आधार माती हा असतो. नाम रूप हे प्रगट रूप, रूप म्हणजे भांडी, पात्र इत्यादी. माती ही नैसर्गिक म्हणजे मूळ. पात्र, थाळ्या हे कृत्रिम असतात. माती हे मूळ सहज म्हणजे जन्मजात असून ते माझं स्वरूप आहे. नामरूप, प्रकटरूप आणि पात्र, घट हे माझ्यात नाहीत, पण मी त्यांच्यात आहे. मला गुण नाहीत, पण मी गुणांमध्ये आहे हे लक्षात घे. माती आणि घट यांना वेगळं ठेवू नकोस. ते भिन्न तत्व नाहीत. ते अयोग्य होईल. तसंच ते शक्यही नाही. कृष्णा, स्वभाव, स्वरूप आणि प्रकृती यांची नामं कोणती? मी तुला आधीच सांगितलं की पृथ्वी, आप, तेजस, वायू, आकाश ही तत्त्व माझा स्वभाव, माझे गुण आहेत. या पंचमहाभूतांच्या संयोगाशिवाय हे भौतिक जग दुसरं काय आहे? त्याला दुसरं नाव काय देता येऊ शकेल? कृष्णा, पंचमहाभूतांशिवाय जगात काहीही अस्तित्वात राहू शकत नाही, हो ना? मग मी ते कसं नाकारू शकेन? अस्तित्व हे त्याच्याबरोबरच असतं.
जेव्हा तुम्ही पंचमहाभूत स्वीकारता तेव्हा प्रत्येक तत्वाची पंचविध व्याप्ती बघता 25 तत्त्व होतात. पृथ्वी, अप, तेजस आणि वायू ही 4च तत्त्व इंद्रियग्राह्य आहेत. आकाश हे सर्वांचा मूलाधार आहे. तसंच मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही तत्त्व अनुभवातून जाणता येतात. मात्र त्यांचा मूलाधार असलेला आत्मा, त्याचं ज्ञान मात्र तर्काने करावं लागतं. आपल्याला माहीत असलेल्या सर्व वस्तू ज्या तत्त्वाचं प्रकटीकरण आहे ते तत्त्व मात्र जाणलं जात नाही. बाकी सर्व गोष्टी त्यांचं बळ आणि आधार त्या अदृष्ट तत्त्वापासून प्राप्त करतात. तो जाणला न जाणारा अदृष्ट आधार मी म्हणजे आत्मा आहे. सर्व काही माझ्यावरच आधारलेलं आहे. जे आधारलेलं आहे त्यात वृद्धी, नाश, बदल होऊ शकतो. पण म्हणून आधारभूत तत्त्व हे बदलाचा विषय होत नाही. उदाहरणार्थ चंद्र आणि त्याचं पाण्यातील प्रतिबिंब पहा. चंद्राची पाण्यात पडणारी प्रतिमा ही स्थिर नसते. ती सारखी हलत आणि थरथरत असते. पाणी हलत आणि थरथरत असतं, वरचा चंद्र नाही. लहान मुलाप्रमाणेच अज्ञानी लोक म्हणतात चंद्र हलत आहे. आधेयाचे गुणधर्म हे आधारावर लादणं हा आसुरी गुण मूलभूत आहे. चिरंतनाचं ज्ञान आणि आधाराच्या तसंच या आधेयाच्या सत्याची ओळख असणं हा दैवी गुण आहे. या सर्व उपदेशाकडे अर्जुन सखोलतेने आणि स्थिरपणे लक्ष देत होता. त्याने विचारलं, माधवा, या दोन्हीमधला भेद हा प्रकृतीचा सहज गुणधर्म आहे. मग कोणते गुण आसुरी आणि कोणते दैवी आहेत हे कृपा करून स्पष्ट करा. कृष्ण म्हणाला, अर्जुना, मी स्पष्ट करायला तयारच आहे. मात्र ते ऐकणारा श्रोता हा स्थिर आणि तत्पर असला पाहिजे. नीट लक्ष देऊन ऐक. निर्भयता, शुद्ध भावना, सृष्टीच्या एकात्मतेची जाणीव, दानशूरता, इंद्रिय संयमन, त्याग, अभ्यास, संन्यस्त वृत्ती, स्पष्ट वक्तेपणा, सरळपणा, अहिंसा, एकात्मता, समतोलपणा, क्रोधाचा अभाव, अनासक्ती, आंतरिक शांती, अफवा पसरवणं आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं टाळणं, सहानुभूती, लोभाचा अभाव, बोलण्यात माधुर्य आणि मृदुता, दुराचरणाबद्दल भय, मन चंचल न ठेवणं, संकटकाळात धैर्य, संयम, सहनशीलता, स्थिरता, स्वच्छता, निरुपद्रवीपणा, नम्रता हे 25 सद्गुण दैवी संपत्तीचे गुणांचे निदर्शक आहेत. अभिमान, गर्व, ताठा, क्रोध, कठोरता, विवेकबुद्धीचा अभाव हे असुरी मनोवृत्तीचे घटक आहेत. या गुणांनी युक्त असे लोक असुरी स्वभावाचे असतात. बाह्य रूपाने ते मानव वाटत असले तरी त्या नावाला ते पात्र नसतात. वर सांगितलेले दैवी गुण ईश्वरी अंशामुळे असतात. ज्यांच्यामध्ये असुरी गुण ते राक्षसी मानव म्हणून ओळखले जातात. काही लोक स्वतःला अर्धे दैवी मानतात, पण त्यासाठी आवश्यक ते गुण त्यांच्यात असतात का? निदान दया, सदाचरण, दुसऱ्यांची सेवा, समानता हे गुण तरी त्यांच्यात असतात का? निदान हे गुण कमी प्रमाणात असतील तरी ते दैवी मानले जातील. त्याऐवजी असुरी गुणांची पूर्ण ऊर्जा त्यांच्याकडे असेल तर त्यांचं म्हणणं सत्य कसं मानता येईल? असा दावा करणं हे अहंकाराचं लक्षण आहे. गर्व, भपका ही कधीही दैवी वर्गात येत नाहीत. ते निःसंशयपणे असुरी आहेत. आपण कोणत्या वर्गात आहोत याचं प्रशिक्षण सहजपणे करून ठरवता येईल. हा वर्ग बाह्यरूप, संपत्ती, प्रतिष्ठा, अधिकार यातून निश्चित केला जात नाही. उदाहरणार्थ रावणाकडे बघा. त्याच्याकडे मानवी रूप होतं. तो सम्राट होता. धनपती कुबेराहून जास्त श्रीमंत होता. पण या कारणाने तो दैवी मानला जाऊ शकतो का? नाही. त्याच्या अंशा गुणांमुळे तो राक्षस ठरला. 3 गुण हे असुरी वृत्तीचे मूळ समजले जातात. काम, क्रोध आणि लोभ. ते आत्मनाश करतात आणि माणसातला राक्षस पोसतात. अनासक्ती, समानता, त्याग या दैवी गुणांनी त्यावर मात केली पाहिजे. या युद्धात या योद्ध्यांवर अवलंबून राहा. या योद्ध्यांचं पोषण करा. ते एका झटक्यात आसुरी गुणांचे आघात निपटून काढतील. या शत्रूंचं म्हणजे काम, क्रोध, लोभ यांचं थोडंही मूळ ठेवणं हे संकट ठरेल. तेव्हा त्यांना भस्मसातच केलं पाहिजे. ध्येय गाठण्याच्या झगड्यात त्यातून खरं यश मिळेल. इच्छा आणि आसक्ती हे जीवनवृक्षाची मुळं आहेत. ती मुळंच काढून टाकली तर वृक्ष मृत होतो. तुम्ही किती वेगाने आणि परिणामकारकरित्या ती काढून टाकता यावर ऱ्हास अवलंबून असतो.
एखादं मूळ जरी पक्क असलं तरी तो लगेच अंकुरायला लागतो. ते सुकत नाही किंवा मरतही नाही. प्रत्येक मूळ काढून टाका, मग तो वृक्ष नष्ट होऊन त्याचं केवळ लाकूड बनेल. तो वृक्ष जर पुन्हा हिरवा आणि वाढताना दिसला तर आम्ही सर्व मुळं काढून टाकली आहे ही लोकांची वल्गनाश ठरेल. त्याचप्रमाणे बद्ध करणाऱ्या इच्छेला उपटून टाकण्याच्या प्रमाणात माया नष्ट होईल. केवळ थोड्या प्रमाणातच काही आग्रह, इच्छा कमी केल्यावर काही लोक ध्यान करण्यात स्वतःला गुंतवतात. त्यांची पूर्ण एकाग्रता झालेली नसते किंवा नियंत्रणाबाहेर ते प्रक्षुब्धही झालेले नसतात. ते मधल्या अवस्थेत असतात. या अवस्थेचं कारण कोणतं? इच्छांच्या पूर्ण नियंत्रणातून पूर्ण एकाग्रता येऊ शकते. त्यामुळे काम, क्रोध, लोभ हे राक्षस आहेत. ते लोकांना पीडतात. असे राक्षस की जे भयकारी आणि कुरूप असतात. चेहरा कुरूप व भीतीदायक असणं हे संकट नाही. सर्वात वाईट काय होईल तर लोक तिरस्करणीय म्हणतील इतकंच. पण तिरस्करणीय आणि घाणेरडा स्वभाव संकट निर्माण करतो. एखादा माणूस दिसायला देखणा असेल, ऐकायला गोड असं पोपटासारखं बोलत असेल, पण त्याला दैवी गुण घेऊन जन्मलेला असं म्हणता येणार नाही. जर आतून आसुरी स्वभाव असेल तर शारीरिक सौंदर्य, आवाजातील गोडवा त्यांना देवत्व देऊ शकणार नाही. त्यांच्या तोंडातून निघणारे शब्द हे हातोड्याच्या घावात वाईट होत जात असतात. तेव्हा दैवी गुण आणि असुरी गुण हे अशा गुणांशी जोडलेले आहेत की जे माणसाचा स्वभाव आणि आचरण तयार करीत असतात. बाह्य रूप किंवा दृश्य नव्हे. जय साईराम.